ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा मनमानी कारभार आणि सरकारच्या ढिसाळ धोरणाविरोधात 20 मे रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी आणि सचिव राजा नानवानी यांनी सांगितले की सध्याच्या औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार ऑनलाईन औषध विक्रीला कोणतीही स्पष्ट परवानगी नाही. तरीही कॉर्पोरेट कंपन्या सर्रासपणे ई-फार्मसी चालवत आहेत. त्यांच्या अवाजवी सवलतींमुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक पारंपरिक औषध विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. चेन्नई आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी असतानाही सुरू असलेला हा प्रकार त्वरित थांबावा. कोरोना काळातील तात्पुरती परवानगी देणारे GSR 220E 26 मार्च आणि GSR 817E 28 ऑगस्ट 2018 हे नियम सरकारने त्वरित मागे घ्यावेत. देशातील लाखो औषध विक्रेत्यांचे अस्तित्व आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात अमरावती केमिस्ट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. AIOCDचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे, सचिव राजीव सिंगल आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरू राहणार असल्याचे सौरभ मालानी यांनी स्पष्ट केले. आम्हाला जनतेला वेठीस धरायचे नाही. बंद दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अमरावती जिल्हा संघटनेचे पदाधिकारी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्पर राहील आणि कोणतीही वैद्यकीय आणीबाणी किंवा अत्यावश्यक सेवा लागल्यास योग्य ते सहकार्य करतील अशी ग्वाही असोसिएशन तर्फे देण्यात आली आहे. नमस्कार, मी सौरभ मालानी, अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या आमच्या शीर्ष आमच्या संघटनेने उद्या 20 मे बुधवार रोजी अखिल भारतीय देशव्यापी एक दिवसाचा बंद जाहीर केलेला आहे. आम्हाला माहित आहे हा बंद हा थोडासा त्रास देणार आहे जनतेला, पण आम्हाला जनतेशी काहीही वैर नाही. आम्ही जनतेसोबतच आहोत आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही जनतेला पूर्ण सहकार्य करू आणि सर्व्हिसेस देऊ. पण हा बंद नेमका आमचा कशासाठी आहे याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. ऑनलाईनमुळे मिळणाऱ्या औषधीमुळे स्पुरियस ड्रग म्हणजे बनावट ड्रगांचा सुळसुळाट मार्केटमध्ये सध्या सुरू आहे आणि ऑनलाईनमध्ये मिळणाऱ्या औषधींमध्ये नशेच्या औषधी, झोपेच्या औषधी, MTP किट या सर्रासपणे उपलब्ध आहे. या सर्व सर्रासपणे उपलब्ध असताना यामुळे आपले येणारी नवीन पिढी जी आहे ती एक खूप जास्त कठीण वे मधून जाते. त्यामुळे आम्हाला या औषधी विक्री, ऑनलाईन विक्री अर्जंटमध्ये बंद पाहिजे असं आमचं निवेदन सरकारला आहे. मागच्या 8 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत, पण सरकार आमच्या या गोष्टीची तसदी घेत नाही. म्हणून आम्ही ऑनलाईन औषधीच्या विरोधात हा बंद पुकारलेला आहे. दुसरी आमची मागणी आहे की कोरोना काळामध्ये जो GR गव्हर्नमेंटने काढला होता, कारण त्यावेळेस सामान्य जे माणूस होते त्यांना बंदी होती घराच्या बाहेर निघण्याची, तर त्यावेळेस होम डिलिव्हरी अलाउड केली होती गव्हर्नमेंटने. पण त्या GRचा फायदा घेऊन आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट सारख्या कंपन्या सर्रास जे औषधी प्रिस्क्रिप्शनवर विकल्या पाहिजेत त्या बिना प्रिस्क्रिप्शनच्या होम डिलिव्हरी देत आहे. त्यामुळे आपला जे युथ आहे ते नशेच्या छायाखाली जात आहे असं आमचं ठाम मत आहे. या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही पूर्ण बंद करत आहोत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या डीप डिस्काउंटिंगमुळे आमच्या पूर्ण केमिस्ट परिवारावर, आम्ही टोटल 12.5 लाख केमिस्ट पूर्ण भारतात आहोत, त्याच्यापैकी अवलंबून असलेले पूर्ण कर्मचारी असे 4 ते 5 कोटी लोकांवरती उपासमारीची वेळ आमच्यावर येत आहे ऑनलाईन औषधांमुळे, डीप डिस्काउंटिंगमुळे. याचा आमचा विरोध आहे आणि हे सर्व गव्हर्नमेंटनी त्वरित बंद करावं व त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. नाहीतर यानंतरचा जो आज 1 दिवसाचा बंद आहे तो पुढे बेमुदतही होऊ शकतो हे सरकारने लक्षात घ्या. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.